नमस्कार मित्रांनो, सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर खूप जण मला विचारतात की यूट्यूबवरून दादा कशी सुरुवात करावी. तर सुरुवाती करण्यासाठी खूप लोक स्ट्रगल करतात. आज छोटे छोटे क्रिएटर्स आहेत, ते कुठंतरी 500, 200, 700, 1000 सबस्क्रायबरवर येतात आणि परत यूट्यूब चॅनल बंद करून टाकतात. सो काय होतं, तुम्ही जी आत्तापर्यंतची मेहनत घेतली होती ती पूर्णपणे तुमची मेहनत वाया जाते. तर तुम्हाला नक्की काय महत्त्वाचे आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वळूयात आपल्या महत्त्वाच्या पॉईंटवर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतंही यश आपल्याला सहज मिळत नाही. त्याच्यासाठी एक चिकाटी किंवा हार्ड वर्किंग बोलतो आपण त्याला, ते तुम्हाला करावं लागणार आहे. सो फक्त जसं 4 दिवस व्हिडिओ बनवली आणि 5व्या दिवशी व्हिडिओ बनवली तर असं नाही चालणार. त्यामुळं कसं तुम्हाला कंटिन्युअसमध्ये व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. तुम्ही आता मला माहिती, तुम्ही म्हणसाल की अरे किती सिम्पलमध्ये सांगतोय, बट ज्यावेळेस तुम्ही मोठ्या क्रिएटरकडे जाताल ते तुम्हाला फक्त इम्पॉर्टंटमधले 2-2, 3-3 पॉईंटच सांगणार. त्यांनी असं वाटतं की ओके, किती ऐकायला छान वाटते. पण ज्यावेळेस एक छोटा क्रिएटर, छोटा यूट्यूबर असतो, तो एखादा व्हिडिओ बनवतो तर त्याला माहीत असतं की ॲक्च्युअलमध्ये कोणते प्रॉब्लेम आलेत किंवा कोणते फेस करू शकतात. जे मोठे क्रिएटर आहेत त्यांचे ऑलरेडी व्हिडिओ व्हायरल झालेले असतात, तर त्यांच्यासाठी हे छोट्या छोट्या गोष्टी ते सांगू शकत नाही किंवा त्यांची जी अडथळे आहेत ते सांगू शकत नाही. पण हा एक आपला छोटा यूट्यूबर असतो किंवा छोटा क्रिएटर असतो, जसं तुम्ही म्हणा, मी म्हणा, आपण एकसारखे आहोत. सो आपल्याला कळतं की स्ट्रगलिंग कुठं आहे. तर आपण एक स्टेप बाय स्टेप घेऊया. एक निर्णय घ्या. नक्की निर्णय असा घ्यायचा आहे की तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर बनवणार आहात. जसं की नुसतं उचलला कॅमेरा आणि व्हिडिओ बनवा असं चालणार नाही. तर तुम्हाला रोज एक टॉपिक घेणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला आधीपासून पण सजेस्ट करतोय की टॉपिक इन द सेन्स, काही महिला आहेत ते कुकिंगवर बनवतात, काही लोक असतात ती गावाकडची परंपरा दाखवतात, काही लोक असतात ते शिवणकाम दाखवतात, काही लोक असतात ते फॅशन डिझायनिंगचं करतात, कुणाचं घरी शॉप आहे त्यांचे पण काही लोक जाहिराती करतात. असे खूप सारे टॉपिक आहे. पण एका टॉपिकवर, जसं कॉमेडी पण बोलू शकतो आपण, एका जर टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवत राहायला तर कंटिन्यूस त्या व्हिडिओ बनवा. त्या टॉपिक नका चेंज करू. का तर यूट्यूब असा एक अल्गोरिदम आहे ज्याला अल्गोरिदम म्हणतो. कारण मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मला माहिती की अल्गोरिदम कसा वर्क करतो. तर हा अल्गोरिदम असा आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एक व्हिडिओ पडते आज 11 वाजता, उद्या सुद्धा 11 वाजता पडली तर यूट्यूब तो अल्गोरिदम फेच येतो. सो शक्यतो काय करा, मला माहिती की ॲज अ ह्युमन आपण आहे त्या टाईममध्ये व्हिडिओ नाही टाकू शकत, पण मला असं वाटतं की तुम्ही कंटिन्युअसमध्ये ॲक्च्युअल 1 तास पुढं मागं पण होऊ द्या, पण त्या टाईममध्ये तुम्ही व्हिडिओ टाका डेली. कारण हे कसं, हे जॉबसारखंच आहे. मी कसं आता वर्क फ्रॉम होम करतो, म्हणजेच मी डेली जॉब करतो, तसं आपलं यूट्यूबसुद्धा एक जॉब आहे. तर एक जॉबसारखं त्याला बघा. एज अ एंटरटेनमेंट म्हणून नका बघू पाहिजे त्यावेळेस व्हिडिओ टाकेल, लोक बघतील, मग ह्या टायमाला बघतील. तसं नाही, लोकांवर डिपेंड नाही राहत. ॲक्च्युली हे यूट्यूबवर डिपेंड राहतं. यूट्यूबला कळलं की तुमचा एकदा अल्गोरिदम फेच झाला की तो तुमचा व्हिडिओ व्हायरल करायला चालू करतो. ते ट्रेनिंग तुम्हाला सांगतो मी, 10 सबस्क्रायबर करायला सुद्धा मला आय थिंक 20 दिवस लागले. इव्हन लोक सबस्क्रायबर्स करत नाहीत शक्यतो. पण ज्यावेळेस तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट टाकता किंवा काहीतरी महत्त्वाचं टाकता त्यावेळेस यूट्यूब पण तुम्हाला ॲक्च्युली तुमचा अल्गोरिदम फेच करतो आणि ते तुम्हाला अल्गोरिदम इन्करेज करून देतो. सो पहिली स्टेप आहे की तुम्हाला एक विषय निवडायचे. आजच्या आजच मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमचा विषय कोणता आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की ओके हा आपला एक टॉपिक आहे. ओके, स्टेप पहिली आहे विषय निवडा. सेकंड काय आहे की तुम्हाला त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. जसं की आता तुम्ही कुकिंग करता तर कुकिंगच्या गोष्टी तुम्ही एकदम परफेक्ट तर नाही म्हणू शकत मी, पण एकदम म्हणजे असं चांगल्या गोष्टी तुम्ही बनवू शकता. जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक नवीन काहीतरी पद्धत आहे जी लोकांना माहीत नाही की किंवा लोक खूप दिवस झाले त्यांनी बनवली असेल पण आता ते बनवत नाही. सो अशा काही गोष्टी तुम्ही कुकिंगमध्ये ॲड करू शकता. किंवा प्रत्येक सण येतात, प्रत्येक सणाला जसं की आज नागपंचमीला कोणते पदार्थ वापरतात, मग त्याच्यासाठी तुम्ही स्पेशल बनवू शकता. जसं गणपतीमध्ये जसं की मोदक आहेत, मग ह्या प्रकारचा मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक असतात, त्याची तुम्ही रेसिपी शेअर करू शकता. असं एक टॉपिक निवडा आणि त्याच्यावर काम करायला करा. आणि स्क्रिप्ट ठरवा. ओके, उद्या मला हा डे आहे ना, म्हणजे उद्याचा हा दिवस आहे, तर मला आज प्रिपरेशन करायचं की उद्या हा टॉपिक घेऊन मला व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यावर थोडीशी माहिती द्या, थोडेसे वेगवेगळे ॲप्स ॲड करा. जसं की तुम्ही थोडंसं एडिटिंग ॲड करा, थोडेसे इफेक्ट्स ॲड करा. लोकांना अजून ते बघायला छान वाटलं. जर व्हिडिओमध्ये जास्त क्वालिटी नसेल तरी थोडंफार म्हणजे एक गॅप पडतो. पण मी सांगेल की एकदम मॅटर नाही करत. जर तुमचा खूप चांगले कॉन्टेंट असेल तर एकदम व्हिडिओ क्वालिटी मॅटर नाही करत.
तर नंतर काय का ह्या गोष्टी जर तुम्ही बनवल्या ट्रेंडिंगवाल्या तर लोक भावने तुम्हाला निवडतील किंवा ते लोक तुम्हाला फॉलो करतील, ते व्हिडिओ तुमच्या व्हिडिओला लाईक करतील, शेअर सबस्क्राईब करतील. सो बनावट काही नको बनवायला की जस्ट काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची. जसं मी आत्ता ॲक्च्युली माझा पण एक रिसेंटली जो किस्सा झाला तसं मी तुम्हाला सांगतो की माझं एवढंच माझा हाच हेतू होता की लोकांना वर्क फ्रॉम होम करत करत मी कसं एन्जॉय करतो हे दाखवायचं होतं. ह्याच्यासोबत तुम्ही नुसता व्हिडिओ बघू नका माझा की ह्याच्यातून पण तुम्ही अर्निंग करा. स्पेशली मी आपल्या मराठी लोकांना करतोय टार्गेट की त्यांनी आपले व्हिडिओज बनवावेत म्हणून. सो मला असं वाटतं की मला पण खूप लोकांची कमेंट आले की तू नुसतंच व्हिडिओज बनवतो, लॅपटॉपच्या समोर लॅपटॉप घेऊन करतो, त्याच्यावर काहीच काम करत नाही. पण असं काही नाही, मी ऑलरेडी मोठा व्हिडिओ पण बनवणार आहे त्याच्यावर आणि छोटा व्हिडिओ ऑलरेडी टाकला आहे की मी कोणत्या कंपनीमध्ये काम करतो, मला पगार किती आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे एका गोष्टीमध्ये. आणि जॉब तरीसुद्धा आता तुम्ही बोलतो की तू एवढ्या मोठ्या अमेरिकन कंपनीमध्ये काम करतो तरीसुद्धा तू यूट्यूबवरून का व्हिडिओ बनवतो ह्याचं पण रिझन स्पेशली मी एक ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. ओके. नंतर काय स्टेप 3 काय, स्टेप 2 समजली तुम्हाला. स्टेप काय, कंटेंट तयार करा, सिम्पल व्हिडिओ बनवा, खूप एडिटिंगची पण गरज नाही. काही खूप हाय लेवलला एडिटिंग करतात, काही गरज नाही, सिम्पल असेल तरी चालेल, पण तुमचं बोलणं खरं असायला पाहिजे. मी कसं ऑलरेडी विदाऊट फिल्टर बोलतो, जसं आहे जे आहे ते आहे. लोकांनी फिल्टर जर लावले तर ऑलरेडी मग जास्त नाही फॉलो करत. सो मला असं वाटतं की लोकांच्या भावनेला किंवा त्यांच्या मनाशी जी असते ना की हृदय, त्याला कनेक्ट जर तुम्ही झालात तर नक्की लोक तुम्हाला फॉलो करतील. स्टेप 4 काय, दररोज थोडं सुधारत जा. थोडं म्हणजे मी म्हणू शकतो की थोडी प्रोग्रेस करत जा. काल जर तुम्हाला असं वाटतं की ओके यार कालच्या व्हिडिओमध्ये मी ही मिस्टेक केली की मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी ॲड नवीन करावं, तर तुम्ही ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्याला मी म्हणतो थोडी सुधारणा करा. प्रत्येक वेळेस थोडासा न्यू कॉन्टेंट बघा, स्टाईल्स चेंज करा, असं करा, पण टॉपिक तोच ठेवा. स्टाईल्स चेंज करा पण टॉपिक तोच ठेवा, हे लक्षात ठेवा. मी कधी सांगितलं नाही की तुम्हाला टॉपिक चेंज करायला. शिकत राहा. लोक कशी व्हिडिओ बनवतात. जर तुम्ही आता काही लोक असतात की लोक कुकिंगच्या पण टॉपिक्सला फॉलो करतात, मग ती लोक करतायत तर मग त्यांची व्हिडिओ तुम्ही बघत जावा की ती लोक कशी करतायत. ते पण तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला थोडीशी अजून एक आयडिया ओके हे लोक कशी करतायत, मी पण हे माझ्या व्हिडिओमध्ये ॲड केलं. तर कॉपी करणं हे चुकीचं नाही, मला असं वाटतंय. कॉपी करणं हे चुकीचं नाही. आपण तर सगळेच कॉपी करत आहोत. तसं मग आयुष्यामध्ये जे बाकीची लोक करतात तेच करतो ना. 20पर्यंत एज्युकेशन करायचं, तिथून पुढं लग्न, त्याच्यानंतर संसार, हेच गोष्टी कंटिन्यू चालू. हे तर कॉपीच आहे ना. मी म्हणताल कॉपी करणं म्हणजे हे काय चुकीचं आहे सूरज, तर हे चुकीचं नाही आहे. कॉपी करणं गरजेचं आहे, पण हे तुमच्या स्टाईलमध्ये करणं गरजेचं आहे. हे मी सांगा ॲज एट मी हे म्हणत नाही की त्याची व्हिडिओ उचला आणि तुमच्या चॅनलवर टाका, ही कॉपी नाही सांगत आहे मी करायला. फक्त की त्याच्यातून शिकण्यासारखं घ्या. आणि काही लोकांनी बोलले तर कॉपी ठीक आहे यार, मला कॉन्टेंट आवडला, मला असं वाटलं की ती आयडिया छान आहे, मला नव्हती आयडिया सुचली, त्यांनी सांगितली, दॅट्स फाईन, नो प्रॉब्लेम, राईट. आणि नंतर काय की सगळ्यात महत्त्वाची स्टेपची आहे 5वी, ज्याच्यामध्ये हार मानू नका तुम्ही. जर हार मानली तर हे खूप आत्तापर्यंतचे जे एफर्ट्स केले आहेत ते सगळे निघून जातील. का तर रोज व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये गॅप टाकला, लिटरली मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये गॅप नका टाकू. आज व्हिडिओ टाकले ना, 2 व्हिडिओ टाकले ना, उद्या पण 2 व्हिडिओ टाका, त्या टाईममध्ये टाका. जर टाईम फ्रेम चेंज झाला तर 1 तास आधी 1 तास नंतर असं टाका. कारण ॲज अ माणूस किंवा ॲज अ पर्सन मला माहिती की रोज त्याच टाईममध्ये नाही टाकू शकत. ॲज अ पर्सन मला पण कामं असतात, आपलं वर्क असतं, पर्सनल लाईफ असते. पण मी काय म्हणतो त्या दिवशी रोज व्हिडिओ टाका, रोजच टाका व्हिडिओ. 1 दिवस पण कन्सिस्टंट, काही लोक बोलतात 1 दिवसांनी टाका, पण मला असं वाटतं की तुम्ही रोज व्हिडिओ टाका. आणि लोकांनी निगेटिव्ह कमेंट दिल्या तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला पण आता खूप सारे निगेटिव्ह कमेंट यायला लागले. जसं माझा चॅनल ग्रो व्हायला लागला तसं मला निगेटिव्ह कमेंट यायला लागल्या. बट दॅट्स फाईन, ती तर प्रोसेस आहे. निगेटिव्ह कमेंट जर नाही आलं तर तुमचीच रीच नाही वाढणार. तर असं समजा की ती निगेटिव्ह कमेंट्स पण तुमच्यासाठी बेनिफिट्स आहे, ज्याच्यामध्ये तुमचा रीच जास्त होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईक कॉमेंट शेअर आल्यानंतर तुमचे हे व्हिडिओ व्हायरल जास्त होतात. सो इट्स ओके, दॅट्स फाईन. उत्तर देत बसू नका सगळ्यांना. जसं की मी पण उत्तर देत होतो, पण माझेच थोडेसे सबस्क्रायबर आहेत, काही 1-2 लोक आहेत, ताई आहेत, त्यांनी मला लिटरली सांगितलं की दादा तुम्ही यांना उत्तरं नका देत बसू, त्यांचं कामच आहे की निगेटिव्ह कमेंट्स करायचं, सो तुम्ही सोडून द्या. लिटरली मी पण आता बंद केले लोकांना कमेंट्सवर रिप्लाय देणं. त्यांना करायचं तर करू द्या. त्यांना असं वाटतं ना आपण पुढे चाललो आहे, त्यांना येत नाही तर काहीच येत नाही, पण दुसरे जातात पुढं तर त्यांना कसं वळायचं मागे हेच ते बघतात. सो मी जसं सांगितलं लक्षात ठेवा की 5वा पॉईंट महत्त्वाचा आहे की हार मानू नका, कंटिन्यूस व्हिडिओ बनवा. किती पण स्ट्रगलिंग आलं तर रोज व्हिडिओ बनवत राहा, हेच तुम्हाला एक महत्त्वाचं आहे.
आणि आपण सुरुवात करतो, पण हा आजपर्यंतचा प्रवास ज्यावेळेस बघतो, आता मी मागं वळून बघितलं, इन द सेन्स ऑफ वळून म्हणजे असं मला म्हणायचं आहे की ज्यावेळेस म्हणजे 10 सबस्क्रायबर होते, 20 सबस्क्रायबर होते, त्यावेळेस मला असं वाटायचं की यार कधी माझे 1000 सबस्क्रायबर व्हायचे. 1000 बघता बघता 5000 झाले, समजले पण नाही 5000 सबस्क्रायबरपर्यंतच आपण टप्पा गाठायला आलो. हे कधी झालं हे कळलंच नाही. सो फक्त आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, जे की चिकाटी म्हणतो आपण, हार्डवर्किंग असतं, त्याच्यावर लक्ष ठेवा, रोज व्हिडिओ टाका. हेच मला आपल्या ह्याच 5 स्टेप्स तुम्हाला सांगण्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. आणि प्लीज गाईज, मी आपल्या लोकांसाठीच करतोय आणि माझ्याकडून तुमच्याकडून एकच मागणं आहे, फक्त एक माझ्या व्हिडिओला फक्त एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील, तर तुम्हाला थोडेसे इश्यू येत असतील की थंबनेल कसा बनायचा, व्हिडिओ एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम किंवा ॲप कोणती वापरायचं, टेक्स्ट कसं करायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगू शकतो. कारण मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर, मला खूप साऱ्या सॉफ्टवेअरमधल्या गोष्टी माहिती आहेत. तर मी नक्की तुम्हाला हेल्प करू शकतो गाईज, ह्या बाबतीत पण आणि तुम्हाला ॲज अ एज्युकेशनच्या बाबतीत पण. नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. लवकरच व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईज.